आज वार गुरुवार आणि गुरुवार म्हणजे आमच्या भागात असतो लाईटीला लोड आणि त्यामुळे होती डीपीतनं खोळंबा. तर तसाच आज खोळंबा झालाय. जी मेन ट्रान्सफॉर्मर मधनं येणारी केबल आहे त्याचीच लग जळल्या आणि ह्याच्यामध्ये 440चं करंट आणि ते आम्हाला चालू मध्ये जोडायला लागलोय कारण दुसरा पर्याय नाही. कुठेही बंद करायची सिस्टम नसल्यामुळे आम्हाला चालू मध्ये जोडायला लागते आणि तशा प्रकारे आमचं आता काम चालू आहे. रिस्क घेतल्या जीवाची पण पर्याय नाही कारण नाही जोडावं तर आमच्या बागाला पाणी मिळणार नाही. त्यामुळे ही जीवावर उदार होऊन आम्ही ही काम आता करायला लागलोय. काय जणांना वाटलं एवढी रिस्क घेऊन काय म्हणून काम करत असतील, पण पर्याय नव्हता कारण आज आपल्या अनुष्का प्लॉटला पाणी पाजायचं होतं आणि जर आज नाही पाणी पाहिलं तर परत शुक्रवार शनिवार रविवार ही दिवसाची लाईट नसत्या. रात्री 9:30ला येणार आणि पहाटेचं जाणार आणि रात्रीच बागाला काही पाणी देता येत नाही. त्यामुळे आम्ही ही रिस्क घेऊन काम केलं आणि आता आपल्या बागाला लागली पाणी पाजायला. आपल्या अनुष्का प्लॉटला आता 100 दिवस होत आले. त्याने मला पण पूर्णपणे मऊ पडलाय आणि अशा वेळेला बागाला पाण्याची गरज असते. त्यामुळे लागली पाटानं पाणी पाजायला आणि परवा रोटर मारल्यामुळे बागाला पाणी पण आता व्यवस्थित बसायला लागलं. एकदम गारा होत बाग पाणी प्यायला लागल्या. बागाच्या साठ्यात पाणी सोडून साठा बरोबर मी आपलं निवांत स्टोअर बसून ऊस खायला लागलोय. असा ऊस खाऊन लय दिवस झालं होतं आणि आज काय मनात आलं कोणास ठाऊक बाजूच्या रानात ऊस दिसला म्हणताना मोडून आणायला लागलोय खायला. बागाला पाणी पाजायला लागल्यापासून डीपीतली 3 वेळा पीच गेली, एक वेळा लग जळली. एवढं खोळंबा आलं तरी पण मी काय बागाला पाणी पाजायचं बंद केलं नाही. कशी पण करून दिवस मावळसर बाग पाणी पाजून घेतलीत.